ज्याच्या माध्यमातून आपण गोलंदाजी म्हणा फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण तिन्ही गोष्टी आणि चौथी गोष्ट म्हणजे लीडिंग आणि नक्कीच म्हणून सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर म्हणून त्याला संबोधलं जातं. स्ट्रायकरला आपण फलंदाज बघितलं तर तेजस आणि त्याचप्रमाणे समीर पाटील असे दोन खेळाडू आपण मैदानाच्या आत पायगाव संघामार्फत बघणार आहोत. बघा पहिला चेंडू घेऊन गोलंदाज कैवल्य मारा करेल तर म्हणजे नक्कीच तेजस यांच्यासाठी व्हेरी फर्स्ट बॉल. तर यस टाइम नोंद करायचा पहिल्या चेंडूसाठी 11:53 पहिला चेंडू पडतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक आणि वा क्या बात एका हातामध्ये हा झेल टिपलाय. घेतला आणि जबरदस्त झेल काय झेल टिपला एका हातामध्ये अफलातून झेल आपण बघितला. बघूया कैवल्य आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन नवीन फलंदाज मैदानाच्या चंदन गेले आहेत तेजस यांची जागा भरून काढण्यासाठी. बघूया कैवल्य लक्षात ठेवा 20 मिनिटांच्या आत तुम्हाला 4 षटकं संपवायच्या. तसं न झाल्यास नक्कीच तुम्हाला आणखी एक प्लेअर 30 सर्कलच्या मध्ये घ्यावा लागेल. याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे दोन्ही संघाने आणि विशेष करून जो संघ फिल्डिंग करतो क्षेत्ररक्षण करतो गोलंदाज करतो त्याने दक्षता घ्यायचं आहे कारण की पेनलाइज तुम्हाला भेटेल. बघा पुढचा चेंडू कैवल्य पुन्हा एकदा संधी निर्माण सलगचा दुसरा घडी नाही होत बाद कारण नक्कीच तिथे झेलची संधी जरूर होती. एक स्वप्पा झेल होता पण नक्कीच त्या झेलला टिपता आलं नाही. चांगला चेंडू कैवल्य अफलातून चेंडू दोन्ही बाजूने चेंडू फिरवण्याची गुणवत्ता आहे कैवल्य मध्ये. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन कैवल्य समीर यांच्या साडी यावेळी नक्कीच पुन्हा एकदा त्याच दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण बघूया डायरेक्ट हिट होईल का. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली फेकी. बघा पुन्हा एकदा कैवल्य आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहेत पण क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय वन बाउंड सीमा रेषा पार चौकार. कमॉन डीजे. चेंडू घेऊन यावेळी पुन्हा एकदा झेलची संधी बघूया. भरपूर चेंडूवर आहे दोन क्षेत्ररक्षक झेल खाली आणि पुन्हा एकदा नक्कीच चुकी. नक्कीच पुन्हा एकदा झेल इथून नक्कीच सुटला जातोय. आता मात्र काही क्षेत्ररक्षण मध्ये बदल जरूर करत आहेत. ह्या मला वाटतं षटकातील आतापर्यंत 5 चेंडू टाकून झालेत. 5 चेंडूवर बघायला गेलं तर मला वाटतं 8 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू अजूनही मैदानाच्या आत बाकूया आणि बघायला गेलं तर नक्की चंदन याच्यालाच 2 जीवदानं भेटलेले आहेत आणि नक्कीच झेल सोडणारा देखील अक्षय एकच खेळाडू होता एकच क्षेत्ररक्षक होता. बघूया पुढचा शेवटचा चेंडू घेऊन आता मात्र नक्की क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल जरूर केलाय. शेवटचा चेंडू घेऊन चांगला चेंडू चांगल्या रीतीने खेळून गेला. बघूया क्षेत्ररक्षक चेंडू फील करेपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव. या एक धाव संख्येने संघाची एकूण धाव संख्या होईल ती म्हणजे 9 धाव पूर्ण. तर डीजे तोपर्यंत सूत्र आपल्या हातात घ्यायचे.
कोण घेऊन मैदानाच्या आत आपण बघितलं तर निखिल पाटील आहेत. बघूया निखिल एक हा देखील जबरदस्त गोलंदाज आहे. पण नक्कीच त्याच्या समोर आपण बघितलं तर नक्कीच चंदन. यावेळी जबरदस्त फटका, शतरक्षक आहेत तिथे आणि चांगला झेल. नक्कीच चांगला पिकअप शॉट होता. असं वाटलं की चेंडू सीमारेषा पलीकडे जातो, पण नक्कीच तिथून चेंडूला तेवढा फोर्स भेटला नव्हता. अतिशय सुरेख झेल शतरक्षकामार्फत आणि आणखी एक विकेट डाऊन. नक्कीच आपण बघितलं तर पहिल्या षटकाच्या मला वाटतं पहिल्या चेंडूवर घडी बाद झाली, तर दुसऱ्या चेंडू मला दुसऱ्या षटकामध्ये देखील पहिल्या चेंडूवर घडी बाद होतोय आणि झेलच्या स्वरूपात दोन्ही घडी बाद झाल्यात. यावेळी पुन्हा एकदा नक्कीच झेलची संधी, शतरक्षक तिथे आहेत आणि कैवल्यामार्फत कुठली चुकी होणार नाही. आणखी एक विकेट डाऊन. कमॉन डी झेल. या मालिकेतील तिसरी हॅट्रिक साध्य करणारा गोलंदाज निखिल पाटील. कमॉन डी झेल. तर बघूया नवीन फलंदाज मैदानाच्या आत येतोय, तो म्हणजे धीरज मडवी. हॅट्रिक साध्य केले गोलंदाज निखिल यानं. तीन मला वाटतं फलंदाजांना झेलच्या स्वरूपात बाद केलंय. नक्कीच इथून पायगाव संघाला वाटतं आता मात्र डिसिप्लिन संयमाने खेळावं लागेल. नक्कीच विकेट जात आहेत, विकेटकडे लक्ष द्यावं लागेल. यावेळी नक्कीच चेंडूला मारायचा कोटा होता, पण नक्कीच बॅटाची इनर एज लागून चेंडू. बघूया दुसऱ्याचा प्रयत्न होईना आणि काही गरज नसताना आणखी एक घडी, आणखी एक विकेट रनआउटच्या स्वरूपात. कमॉन डीजे.
गोलंदाज नक्कीच कौतुक करेन निखिल यांनी काय अफलातून गोलंदाज आतापर्यंत केले 4 घडी जरूर बाद केल्यात ज्याच्यामध्ये एक रनआउटच्या पद्धतीने आपण बघितला आता मात्र सेकंड लास्ट बॉल असेल या ओव्हर मधला 4 चेंडूवर 4 घडी बाद झाल्यात आतापर्यंत अर्धा संघ गारटला असंच म्हणावं लागेल बघूया निखिल पुढचा चेंडू घेऊन यावेळी चांगला फटका एनफिल्डच्या वरून पण नक्कीच साथ भेटत नाही तिथे क्षेत्ररक्षकाला नक्कीच या 2 धावा असतील या 2 धावसंख्या धावसंख्या 12 नक्कीच अशाच पद्धतीने खेळायला पुढे चालवावं लागेल इथून कारण की संघ अडचणीमध्ये घडी लवकर बाद झाल्यात बघूया निखिल पुढचा चेंडू घेऊन यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक आहेत तिथे पंचांनी चेंडूला घोषित केलंय नो बट ओव्हर स्टेपचा नो असेल पहिला मॅच होऊ दे तर बघूया फ्रीट असेल पुढचा चेंडू नक्कीच भिवंडीमध्ये नेहमी म्हटलं जातं उघडा डोले पहा नीट पुढचा चेंडू आहे फ्री हिट बघूया इथून मुक्त फटका खेळण्याची संधी फलंदाजाला आहे या संधीचं नक्कीच कित्या पद्धतीने फायदा घेईल फलंदाज बघूया निखिल यावेळी नक्कीच मिस टाइम पुन्हा एकदा तर षटक क्रमांक 2 मैदानाच्या संपलेल्या धावसंख्या झाली ती म्हणजे एकूण 15 धावा झाल्यात आणि आपण बघितलं तर 12:06 म्हणजे आतापर्यंत 2 षटकासाठी 13 मिनिट्स घेतलेले आहेत त्याच्याकडे लक्ष द्यावं लागेल सांघिक तिसरा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज माकवर गोलंदाज कैवल्य बघा गोलंदाज कैवल्य आले आहेत पंधू पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी कैवल्याने केली नक्कीच 2 वेळा संधी निर्माण देखील एक घडी जरूर बाद केला होता बघूया पुन्हा एकदा पहिला चेंडू रिव्हर्स चांगला फटका आपण क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये चेंडू जातोय आणि मिस फील्ड लगेच 2 धावा पूर्ण केल्या लक्षात ठेवा पायगाव संघाला वाटतं पेनलाइज केलं लक्षात ठेवा की असोसिएशनचा लोगो वाटतं हाय टी शर्टावर स्टिकर म्हणतायत ते स्टिकर नाही चालणार तुम्ही नंतर कमिटीशी संवाद साधा नंतर बोला आम्ही आतापर्यंत काहीच ऍड करत नाही पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच बघूया गॅप मध्ये चेंडू जातोय पण आउटफील्ड थोडीशी स्लो आहे त्या दिशेने आणि चेंडू सरते शेवटी बाहेर गेलाय 4 धावा वेलकम बाउंड्री कमॉन डीजे
तर बघूया पुन्हा एकदा कळवले आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बघूया पुढचा चेंडू यावेळी नक्कीच मिस टाइम करत आहेत. एक धाव तर पूर्ण केली. काय लिडिंग करता तुम्ही हो वाईने तो मग सोपिव ना बोट कसं फुटलं तर नक्कीच या 2 धावा आणि 2 धावसंख्येने या धावसंख्या दिली म्हणजे 23. पुढचा चेंडू घेऊन नक्कीच आता मात्र मोठ्या फटकेकडे लक्ष द्यावं लागेल पायगाव संघाला. बघूया पुन्हा एकदा कळवले आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन यावेळी नक्कीच बॅटची एज शतरक्षक थोडेसे नक्कीच लूज फिल्डिंग जरूर होत आणि या 4 धाव भेटतील. चौकार येतोय. डिझेलला देखील आम्ही संधी देतोय. कमॉन डिझेल. शेवटचा चेंडू या षटकातील षटकामध्ये तिसरा आपण मैदानाच्या आत बघू शकता. यावेळी नक्कीच आउटर ए चेंडू पुन्हा एकदा मागे जातो. बघूया किती धाव भेटली. 1 धाव भेटली. दुसरी धाव देखील पूर्ण होईल. अतिशय सेन्सिबल खेळ मैदानाच्या आत नक्कीच फलंदाज नितीन करत आहेत. या 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 30 या धावसंख्येवर. वाटतं बघा स्कोर आमची अतिशय चांगली माहिती की 2 ओव्हरमध्ये 15 होत्या. त्याच्यानंतर या 1 ओव्हरमध्ये डबल 15 धावा आल्यात. तर डिझेलला ब्रेक देतो आम्ही. सहर्ष स्वागत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन तर्फे तुमचं हार्दिक स्वागत. या जॉईंट व्हा. तर चला मला वाटतं काहीसा ब्रेक झालेला आहे मैदानात. ड्रिंक्स ब्रेक केलेला आहे. थोडीशी घाई करा. तर बघूया षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज हितेंद्र भोर उर्फ पाते यांना आपण बघू शकता. षटक क्रमांक 4. नक्कीच प्रति षटकामागे कुठेतरी 10च्या सरासरी संघ पुढे चालत असताना आपण बघतात. आतापर्यंत स्कोर फलक बघायला गेलो तर 30 धावा लागल्यात. येणारी 2 षटक अजूनही बाकी आहेत. या येणाऱ्या 2 षटकावर किती धावा येतील. यावेळी पुन्हा एकदा स्विच शीट वारंवार स्विच शीट तब्बल 4था ते 5वा रिव्हर्स फटका आपण बघत आहोत. पूर्ण धाव पुन्हा एकदा पूर्ण. आता फलंदाजाने जरी लेफ्टी खेळलं तरी चालेल कारण सर्व फटके आपण बघितलं स्विच शीट म्हणजे रिव्हर्स
बघा पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा रिव्हर्स, पुन्हा एकदा गॅप मध्ये बघूया क्षेत्ररक्षक आहेत पण बनतील प्रेक्षक. आणखी एक चांगला फटका, चौकार, 4 धावा. कमॉन डीजे. बघूया पुढचा चेंडू घेऊन ह्यावेळेला नक्की चांगला फटका, पण क्षेत्ररक्षक कैवल्य आहेत तिथे आणि कैवल्यामार्फत चुकीला माफी दिली जात नाही. आणखी एक घडी बाद होईल. नक्कीच समीर पाटील नक्कीच चांगली खेळी करत होते, पण नक्कीच अखेरीस त्यांचा खेळ संपलेला आहे. पण आपल्या संघासाठी व्यक्तिगतरित्या 17 धावसंख्या बनवून 9 चेंडूमध्ये 17 धावा महत्वपूर्ण बनवल्या. त्यांच्या माध्यमातून चांगली फटकेबाजी झाली. बघूया आता पुढचा फलंदाज. कुशल आलेले आहेत, तर चला घाई करा. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले आहेत हितेंद्र पाटील यांच्या ओव्हर मधले, ज्याच्यामध्ये 6 धावा खर्च केल्यात, 1 घडी जरूर बाद केलाय. बघूया पुढचा चेंडू. ह्यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज नक्कीच असं म्हणा हवेमध्ये बॅट फिरवत राहिले. आणखी एक निर्धाव चेंडू होतोय. कुशल नक्कीच नवीन आलेले फलंदाज. बघूया पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज. यावेळी चांगला फटका आहे. बघूया क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि आणखी एक तब्बल 4था झेल असेल कैवल्य यांचा. काय अफलातून झेल टिपत आहेत. म्हणून मी म्हटलं की ऑलराऊंडर सर्वश्रेष्ठ का समजलं. बॉलिंग आणि फलंदाजीच नाही तर त्याच्यानंतर क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं आहे. बघूया आता नवीन फलंदाज डीझेल आम्ही तोवर संधी देतोय. कमॉन डीजे, यू गो यू आहे. काय प्रज्वल यावेळी दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. प्रज्वल याचा षटक क्रमांक 4 मैदानाच्या संपत आहेत. तर यश पंच 24 मिनिटं घेतलेले आहेत. एका खेळाडूला 30 सर्कलच्या मध्ये बोलावं लागेल आणि त्याला याच्यानंतर होणारा सामना कनाई पाये आणि सनम कुमार पायगाव या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी फर्स्ट इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचा आहे. हा पहिला ऑफिशियल कॉल असेल तुमच्यासाठी. कनाई पाये आणि त्याचप्रमाणे सनम कुमार पायगाव या दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आणि येत्या वेळेस आपली नक्कीच एंट्री घेऊन या. आयोजकांशी संपर्क करा. पुढे देखील आपण 4 मिनिटांचा बफर टाइम अगोदर ठेवलेलाच आहे कारण एका ओव्हरला 4 मिनिटं दिली जातात. आपण ऑलरेडी 4 मिनिटांचा बफर टाइम ठेवलाय आणि मला वाटतं हा 6वा ते 7वा संघ असेल ज्यांना ही पेनल्टी घेतलेली आहे.
बघा आता उशीर कुणाचा होतोय तुम्हीच बघा. बॅटर्स आहेत पण शतरक्षक अजून लागून झालेलं नाही. घाई करा. याच्यानंतर होणारा टॉस देखील इम्पॉर्टंट आहे. कन्हई पाय वर्सेस सनम कुमार पायगाव या दोन संघामध्ये नक्कीच कडवी लढत आपण बघणार आहोत. तर षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाज मागवर गोलंदाज पंकज पाटील. नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये आपण पुढील सामन्यामध्ये स्लॉग ओव्हरमध्ये बघितलं चांगली फटकेबाजी झाली होती. 36 धावा आतापर्यंत स्कोर फरकावर लागल्या गेल्यात. नक्कीच इथून 10 आणखी 10 धावा नक्कीच कुठेतरी एक सन्मानजनक स्कोर ज्याच्यामध्ये नक्कीच आपण बघितलं तर पांडू संघ पायगाव संघ फाईट करू शकतोय. आणखी 10 धावा शेवटच्या षटकामध्ये बनवायच्यात. बघूया. स्विच चीट करायचा होता पण नक्कीच बॅटवर चेंडू काय आलेला नाही. तिथं शतरक्षक देखील तैनात आहे. चांगला चेंडू गोलंदाज पंकज याचा. बघूया पुन्हा एकदा पंकजांकडे बघूया. भरपूर बाहेर जाणारा चेंडू होता पंच आमच्यापर्यंत बोलतील. आणखी एक धावसंख्येने वाढ. धावसंख्या बोलतील म्हणजे 37-37. वाटत थर्ड पंचाला रेफर केलंय. तर चला लाईव्ह टीमला रिक्वेस्ट असेल कीप रोलिंग. वाईट साड्या तर बघूया तिसऱ्या पंचाने तर रेफर केलंय अगेन्स्ट गेलंय डिसिजनच्या. आणि नक्कीच दोन्ही संघासाठी एक एक रिव्ह्यू जरूर आहे. तर बघूया थर्ड तिसरे पंच जरूर तिथून चेक करत आहेत. ऑनफिल्ड पंचांचाच निर्णय. थोडा इश्यू झालाय फ्रेम मध्ये आला नाही चेंडू. बघूया पुन्हा एकदा. ह्यावेळी पुन्हा एकदा त्याच लाईनवर चेंडू होता. आणखी एक वाईट चेंडू. आणखी एक धावसंख्येची वाढ. धावसंख्या 38. गोलंदाज नक्की चुका करतोय. या चुकावर लक्ष द्यावं लागेल गोलंदाजाला. बघूया पुन्हा एकदा. यावेळी चांगला चेंडू आता मात्र नक्कीच चांगला चेंडू होता. लेंथ मध्ये टाकलेला चेंडू होता. फलंदाज बीट होत आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू. बघूया पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. यावेळी बघूया फटका आणि असं 6 धावा. अफलातून फटका नक्कीच अखेरीस षटकार आलाय डीजे.
भारतीय संघाची एकूण धाव संख्या झाली ती म्हणजे 44. बघूया पुन्हा एकदा पंकज. यावेळी चांगला चेंडू, यावेळी चांगला चेंडू. बघूया यावेळी आणखी एक चांगला चेंडू. बघूया इथून धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का. फक्त आणि फक्त एकच धाव असेल. दुसऱ्या धावचा देखील प्रयत्न होतोय आणि यस इथून फलंदाज दुसरी धाव घेता बाद होईल. या एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होईल. एकूण धाव संख्या 45 आणि 46 टू विन. तर चला टॉस साठी मी इन्व्हाइट करतोय कानाई पाये आणि सनमकुमार पायगाव. नक्कीच 45 धावा बनून 46 धावांचं आव्हान ठेवले. आव्हानाला कशा प्रकारे सामोरे जातोय बघूया. दत्ताली संघ दुसऱ्या इनिंगसाठी मैदानाच्या हात आपण इन्व्हाइट करूया. ते म्हणजे नक्कीच मंथन सर यांना. तोपर्यंत मी तर यस रवींद्र मंडवी सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. त्याचप्रमाणे विलास पाटील मालजीपाडा यांना देखील मी विनंती करतो आपण देखील स्टेजवर या. स्टेजवर यांची कृपा करा. वाटतं पायगाव संघ नाणेफेक कॉल जिंकलेला आहे. वाटतं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय पायगाव संघाने. तर डीझेला संधी देते. कमॉन डीझे.
तर डेफिनेटली तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आणि इथे जर आपण पाहिलं ज्या नियम आणि अटी शर्ती आहेत त्यानुसार स्वयंभू पायगाव या संघाला 3 रनची पॅनल्टी जी आहे ती यावेळेला मात्र दिली गेली आहे. चला जास्त वेळ आता घेऊ नका, दुसऱ्या डावाला सुरुवात करा. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, 5 षटका आपण पाहिलेली आहेत. 5 षटकांमध्ये आपण पाहू शकलात तर धावसंख्या धावफलकावरती 45 झालेली आहे. 46 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे आणि स्टिकर जे लावलंय ते जरी टी शर्ट खाली पडलं, टी शर्ट नाही सॉरी स्टिकर खाली पडलं तर डेफिनेटली त्याची देखील पेनल्टी ही तुम्हाला लागू शकते, तेव्हा बी केअरफुल. चला आता डावाला सुरुवात होते. षटक क्रमांक पहिला हाताने करिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती पंचांची घोषणा होते पॉवर प्लेची. पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार समीर पाटील. पहिला बॉल अगदी चांगला बॉल होता, खोलवर टाकलेला हा बॉल होता, त्याला मात्र खेळलं ऑन साइडला. चेंडू जातो, एक धाव घेतले, दुसराचा प्रयत्न आणि पाहता पाहता सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्जन इथे पाहायला मिळालं. धावसंख्या आपण पाहू शकलात, धावसंख्या झालेली आहे फलकावर 2. आपण पाहत आहात ससूनगर क्रिकेट क्लब आयोजित ससूनगर चषक 2025. अतिशय सुंदर असं हे देखणं आयोजन आणि नियोजन आपल्याला इथे पाहायला मिळतं. सुंदर अशा चमचमीत ट्रॉफीज आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला समजेल की कुठला संघ चॅम्पियन बनेल, कुठल्या संघाचं नाव कोरलं जाईल. इथे मात्र चिप शॉट पाहायला मिळतोय, फिल्डर चेंडू खाली आणि इथे मात्र अगदी चांगला कॅच कॅरी केला गेलाय चंदनने. इथे लागला पहिला धक्का, फर्स्ट विकेट डाऊन. इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालाय कैवल्य पाटील बंधू. गेली कित्येक वर्ष क्रिकेट खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. आता मात्र भागीदारीची आवश्यकता आहे. आता ती भागीदारी कशा प्रकारे जमली जाईल. इथे मात्र अगदी चांगला फटका आल्या पहिल्याच बॉल वरती आक्रमक इरादा कैवल्य पाटीलचा पाहायला मिळालाय. चौकार 4. इथे कैवल्यच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. फुलरलँडचा बॉल इनसाइड आउटचा फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला पाहायला मिळालाय. चौकाराची मोहर तिथे उमटवली. धावसंख्या आपण पाहू शकलात, धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 6. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पुन्हा एकदा भिरकावून खेळण्याचा प्रयत्न कैवल्याचा होता, परंतु चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्याच्यामुळे बॅट आणि बॉलचं जे कनेक्शन व्हायला हवं होतं ते कनेक्शन झालं नाही. यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत कानाई पाय ए विरुद्ध सनम कुमार पायगाव या 2 संघांमध्ये. षटकातील पुढचा बॉल, फुल टॉस बॉल अगदी गॅप शोधलाय, गॅप मध्ये खेळलेला आहे. फिल्डर तिथे चेस करतात, एक धाव तर घेतले, दुसऱ्या करता देखील वळलेत आणि पाहता पाहता फेक येईल तिथपर्यंत 2 रन अगदी पूर्णपणे आपण पाहू शकाल तर कंप्लीट होताना दिसल्या. बघा कॅल्क्युलेशनने कसं खेळावं ते मात्र कैवल्य जाणतो. एक चौकार आला, त्यानंतर सेन्सिबल क्रिकेट इथे पाहायला मिळालं. 2 रन तिथे अर्जित केले आणि या 2 रनने आपण पाहताय धावसंख्या आता झालेली आहे फलकावर 8. स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आणि अगदी या शेवटच्या दिवसामध्ये अगदी सुपर 8 लढती
या आपल्याला पाहायला मिळतात टॉप 8 संघ. ते मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका संधी निर्माण झाली होती. चेंडू जातोय थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. 4 चौकार. पाहायला मिळाला प्रेझेन्स ऑफ माइंड अगदी चांगलं पाहायला मिळालं कैवल्य पाटीलचं. रिव्हर्स स्वीप खेळलं 4 रन तिथे जमवले आणि पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 12. बघा सध्या आपण पाहतोय धावसंख्या 12 जरूर झाल्या परंतु ते 3 रनची पॅनल्टी. बघा या गोष्टी किती मायने राखतात आणि जेव्हा शेवटच्या षटकाचा खेळ येतो क्रुशियल मुवमेंट असते मॅचची आणि त्यावेळेला या धावा कुठेतरी खूप महत्वाच्या ठरतात आणि या 3 रन इथे मात्र ऍड ऑन होत आहेत. रिवाइज जर आपण पाहिलं धावफलक आता झालंय पहिल्या षटकाच्या खेळानंतर 15. षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर चंदन मुकादम. आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत नीरज. नीरज केणी आमच्या समवेत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. षटकातील पहिला बॉल मात्र फटका तर चांगला आहे. हळवारपणे चेंडूला खेळलं. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये होते. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. चांगली फेकी देखील तिथे पाहायला मिळाली आणि पाहता पाहता 2 रन. गोलंदाज मात्र आपल्या फिल्डरवरती थोडेसे नाराज पाहायला मिळत आहेत कारण की ते जाणून आहेत कारण की या फलंदाजाची जर बॅट बोलू लागली तर ती खूप भन्नाट बोलते. इथे मात्र झेलची संधी निर्माण झाली होती. प्रयत्न केले नाहीत. फक्त चेंडूला स्टॉप करण्याला प्राधान्य दिलं. या 2 रनने आपण पाहू शकाल 17 रन फलकावरती झालेत. पुन्हा एकदा चांगला बॉल पायावरती टाकलाय त्याला मात्र खेळलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला ऑन साईडच्या क्षेत्रात. खराब फिल्डिंग तिथे पाहायला मिळते आणि त्याचाच पुन्हा एकदा फायदा फलंदाजांनी उचलला. धावसंख्या आपण आता पाहताय धावसंख्या फलकावरती झालेली आहे 19. टार्गेटचा विचार आपण केला तर टार्गेट समोर ठेवण्यात आलंय ते म्हणजे अर्थातच 46 धावांचं आणि त्याचा पाठलाग करताना सध्या आपण पाहतोय तर वेगानं धावा या जमताना पाहायला मिळतात. 19 धावा सद्यस्थितीला फलकावरती लागल्यात. ते मात्र पुन्हा एकदा बॅट स्विंग अप्रतिम पाहायला मिळतोय. ऑन साइडला स्क्वेअर लेगला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथपर्यंत 1 धाव ही कंप्लीट केली गेली. केवळ दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात होते परंतु त्यांना थांबवलं भूषण भोईरने. म्हटलं की रिस्क नको कारण की रिस्क जर घेतली तर दगाफटका होऊ शकतो. एखादी विकेट अजून जाऊ शकते आणि त्याच्यामुळे 1 धाव ही तिथे पाहायला मिळाली. या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे धाव फलकावरती 20. षटकातील चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय चंदन. ओहो यावेळेला मात्र आपण पाहतोय काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न हा गोलंदाजाचा होता. वाईटचा सिग्नल आलेला आहे पंचांच्या माध्यमातून. पंच जर आपण पाहिलं तर खूप महत्वाची भूमिका त्यांची असते स्पर्धा म्हटली की आणि या स्पर्धेकरिता आपण पाहिलं परशुराम पाटील सरांना आपण पाहताय. ललित शर्माला आपण पाहताय. त्याचबरोबर राकेश मिस्त्री यांना पण पाहताय. रिव्हर्स स्वीपचा फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला. केवळला खेळायचं होता वेगळ्या दिशेला परंतु चेंडू आपण पाहू शकाल तर वेगळ्या दिशेला गेला. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या फलकावरती झाली आहे 22. ससूनगर चषक 2025 अतिशय सुंदर असं हे देखणं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपण पाहताय. इथे मात्र अप्रतिम फटका भूषणच्या बॅटमधनं आलाय. स्ट्रँड अँड डिस्पॅच. षटकार 6. का तर चांगला आहे परंतु कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. प्रयत्न झाले कारण की दुरून मात्र चेस करत आले होते या कॅच करता परंतु 2 धावा पुन्हा एकदा अगदी आराम के साथ कंप्लीट होताना दिसल्या आणि या 2 धावांनी आपण पाहू शकलात तर झालेली आहे षटकाची समाप्ती
2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 30 रन्स ऑन द बोर्ड. यस डीजे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. ससुनोकर चषक 2025 मध्ये स्पर्धेचं आयोजन म्हटलं की ते साधं आणि सोपं काम वाटतं तितकं नाहीये, कारण की दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस हा करावा लागतो एखाद्या स्पर्धेचं आयोजन करण्याकरिता. आणि आयोजक म्हणून आपण पाहताय देवेंद्र मात्रे, हर्षद पाटील, अभिजित पाटील, करण पाटील, त्यानंतर जितूला देखील आपण पाहताय, अनिकेतला देखील आपण पाहताय, त्याचबरोबर दिलीप खवणे हे देखील मॅचला एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि एंटायर ससुनोकर क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता सज्ज झालाय प्रज्वल. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका, तो दबदबा, तो दहशत कैवल्याची पाहायला मिळते. षटकार अप्रतिम फटका कैवल्याच्या बॅट मधनं पाहायला मिळालाय. धाव संख्या आपण आता पाहिली तर धाव संख्या फलकावरती 36 झाली आहे, म्हणजे आता जिंकण्याकरता अवघ्या 10 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं धावा जमल्या होत्या 15, त्यानंतर दुसऱ्या षटकात देखील 15 आणि तिसऱ्या षटकातील पहिल्याच बॉलवरती हा जबरदस्त रिव्हर्स स्वीप षटकार कैवल्याच्या बॅट मधनं आलाय. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला मात्र बिमार प्रकारचा चेंडू, कमरेच्या भराच वरून हा चेंडू जातोय आणि पंचांनी मात्र घोषित केलंय की हा नो बॉल आहे आणि ती संधी कैवल्य करता फ्री हिटची पुढच्या बॉलवर असणार आहे. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल मूक क्रिकेट तिथे पाहायला मिळालं आणि रनआउटच्या माध्यमातून भूषण बोरगॉन बॅक टू दी पवेलियन. बघा, प्रत्येक संघाला, प्रत्येक कर्णधाराला एक सूचना आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं जर ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधायचा आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधायचा आहे. धन्यवाद. इथे मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे धाव फलकावरती 37 धावा. नवीन फलंदाज मार्मिक नव्यानं दाखल झालेला आहे. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला मात्र अगदी वेगवान मारा, टोक क्रशिंग यॉर्कर उत्तर कैवल्याकडे नव्हतं. क्लीन बोल्ड, त्रिफळा उद्ध्वस्त, गॉन. विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. काय क्लास बॉल इथे पाहायला मिळाला. अनप्लेबल डिलिव्हरी, त्याचं उत्तर कैवल्याकडे देखील नव्हतं. कैवल्याची विकेट गेली आणि त्यानंतर आपण पाहतोय नवीन फलंदाज निखिल पाटील. हाही एक आक्रमकतेचा सितारा म्हणून याला ओळखलं जातं. हा फलंदाज देखील आता नव्यानं दाखल झालाय. 37 धावा या बोर्डावरती लागल्या आहेत. जिंकण्याकरता अजूनही 9 धावांची आवश्यकता आहे. येणारे चेंडू बाकी आहेत अजूनही 15.
अगदी चांगला बॉल होता. पहिला बॉलला मात्र अगदी टेस्ट केलं फलंदाजांनी आणि पहिला बॉल खेळून काढला. आणि क्रिकेटमध्ये ह्याच गोष्टी खूप महत्वाच्या असतात, कारण की काही खेळाडू आपण पाहिल्यात पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याकरता जातात, तेव्हा चेंडूला आधी पहा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करतोय ते ओळखा आणि त्यानुसार ती फटकेबाजी करा. आणि इथे मात्र ते संयम पहिल्या बॉलवरती निखिलच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. षटकातील पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला मात्र चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेगला. फिल्डर तिथे आहेत, फिल्डिंग केले, चांगले क्षेत्ररक्षण. आणि तिथपर्यंत आपण पाहिलं तर अगदी चांगली रनिंग बिटवीन द विकेट जी आहे ती देखील पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 40. 40 रन्स ऑन द बोर्ड. ते मात्र फटका मिस टायमिंग आहे आणि अगदी येस इट इज टेकन. काय अतिशय सुंदर असं हे गीत आपल्याला ऐकायला मिळतं डिस्क जॉकी यांच्या माध्यमातून. विजय शेठ पाटील चषक कोण विसरेल त्या स्पर्धेला 3 वर्षा अगोदर आपण पाहिलं होतं. ती स्पर्धा अगदी भन्नाट क्रेज त्या क्रिकेट स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं, प्रोफेशनल लुक कसा द्यावा ते मात्र त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. इथे आपण पाहिलं तर विकेट जाताना पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय, नव्यानं दाखल झालाय हितेंद्र भोईर. धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या फलकावरती झालेली आहे 40. म्हणजे जिंकण्याकरता हो गया आता 6 धावांची आवश्यकता आहे. 46चं टार्गेट आहे. 46 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत आणि अजूनही 6 रन ची गरज आहे. बारा बॉल बाकी आहेत आणि 12 बॉल मध्ये 6 धावांची गरज आहे. नितीन मुकादम बॉलिंग मार्क वरती. इथे मात्र फटका मिस टायमिंग आहे. फिल्डर ते मात्र आले होते आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल तर हा झेल यावेळेला मात्र सुटला गेलाय. तेजस तिथे होते, रनिंग कॅच होता, थोडस अवघड होतं परंतु एफर्ट्स अगदी चांगले त्यांचे पाहायला मिळाले. आता हितेंद्र भोईर आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. हाही एक बलाढ्य असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक मैदानात त्यांना गाजवलं, अनेक वेळा मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज आपल्या नावे करणारा हा एक जबरदस्त पॉवर पॅक प्लेअर. स्ट्रायकिंग एंड वरती हितेंद्र भोईर आपण पाहताय. जिंकण्याकरता आता अवघ्या 5 धावांची गरज. आणि इथे आपण पाहू शकलात या 6 ने सामना आपल्या खिशात घातलाय. अंकुश मोते दत्ताळी जुचंद्र संघाने 9 बॉल आणि 6. Of the match.
पाहिलं तर प्रचंड चर्चा झाली या मॅन ऑफ द मॅच साठी. पण खऱ्या अर्थानं फर्स्ट इनिंग मध्ये जेव्हा दत्ताळी संघ गोलंदाजी करत होता अक्षरशः घाम फोडला त्याने पायगाव टीमला आणि विकेट हॅट्रिक ची नोंद ज्यानं केली आणि अवघ्या 6 धावा त्या षटकामध्ये त्यानं मोजल्या. निखिल पाटील ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. निखिल या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी चा किताब निखिलला आपण देतोय. त्याचबरोबर आपण पाहताय शुभ आगमन होत असताना सन्माननीय आदरणीय श्री विजय शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना आपण पाहताय. ससूनगर गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व समाजसेवक आपण पाहताय विजय शेठ पाटील साहेबांचं हे भव्य